नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभांगी सारंग, जिजाऊ लीगलच्या आजच्या या सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आपण जो चर्चेचा घेतलाय तो म्हणजे रेंट ॲक्ट. मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की या महामारीच्या काळामध्ये राज्य शासनाने एक नोटिफिकेशन जाहीर केलं होतं. ते कोविड पॅन्डेमिक ज्या इकॉनॉमी आपल्याला फायनान्शियली लॉस झाला आणि त्याच्यामधून टेनंटला प्रॉब्लेम येत होता भाडं भरण्याचा. मग अशा वेळेला लँड ओनर त्यांना घराच्या बाहेर पाठवणार का? घर खाली करायला सांगणार का? का रेंट वाढून त्यांना पुढे 3 महिन्यानंतर काय करायचं अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि बऱ्याच आमच्या व्ह्युअर्स, आमचे क्लायंट्स आहे आणि बऱ्याच प्रेक्षकांचे आम्हाला फोन आले, मेसेंजर आले आणि आम्ही विचार केला की व्हाय नॉट टू गिव्ह आन्सर्स, म्हणून आज हा व्हिडिओ बनवतो आहे. पण ह्या विषयाचे, ह्या सगळ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आमच्या जिजाऊ लीगल फॉरमच्या ॲडव्होकेट प्रज्ञा मटकर आपल्याबरोबर आहे. ॲडव्होकेट प्रज्ञा मटकरजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. ॲडव्होकेट प्रज्ञा मटकरची थोडी मी माहिती देते. ॲडव्होकेट प्रज्ञा मटकर, शी इज अ प्रॅक्टिसिंग लॉयर इन मुंबई हाय कोर्ट, स्मॉल कॉजेस कोर्ट, अँड शी ऑल्सो टेक्स केअर ऑफ मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स, दॅट इज इन द फॅमिली कोर्ट. प्रज्ञा मटकर गेले 15 वर्षापासून प्रॅक्टिसिंग लॉयर म्हणून काम करत आहे आणि रेंट ॲक्ट वरती स्पेशालिटी आहे. प्रज्ञा मटकर मॅडम, आपण व्ह्युअर्सचे जे प्रश्न माझ्याकडे आलेले आहे त्याला आपण सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, when landowner is charging excessive rent, what is the legal remedy available to the tenants? Now, in such cases, when the landlord is charging excessive rent means what? More than the standard rent and permitted increase. In such course, tenant should pay the rent to the landlord, and immediately he has to move an application before the small causes court. And such application in small causes court are called as standard rent application, where the court has the power to decide the standard rent to the which tenants are entitled to pay to the landlord. Court will fix the standard rent in such cases, and pending this application, he has to move an interim application to deposit the rent before the honorable court. समजा एक्सेस रेंट जर लँडओनरने चार्ज केला त्यावेळेला, तर तुम्ही त्यावेळेला ते विदाउट प्रेज्युडिस तुम्ही भरू शकताय ते पैसे. नाही, विदाउट प्रेज्युडिस करून ते आपण त्यांना द्यायचं असतं लँडलॉर्डला, आणि सायमल्टेनियसली विदाउट लुझिंग एनी टाइम ही शुड मेक एन ऍप्लिकेशन बिफोर स्मॉल कॉजेस कोर्ट टू फिक्स द स्टँडर्ड रेंट. दुसऱ्या प्रश्नाकडे, whether landowner is entitled to increase rent, and if yes, then how much? As per the new amendments of the Maharashtra Rent Control Act, yes, the landlord is entitled to increase the rent, that is 4% annually. And otherwise also, if there is some major repairs like a structural repairs, or he wants to give the benefit, some additional facilities to the to the tenant, then during such course of time he can increase the rent. That increase of rent will be temporary. ओके मॅम, आपण तिसरा प्रश्न घेऊया आपला, की लँडओनर त्याची जी बिल्डिंग आहे किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये टेनंट राहत आहेत, ती जर एक चांगल्या कंडिशन मध्ये नाही ठेवली तर त्याला रेमेडी काय आहे? As per section 14 of Maharashtra Rent Control Act, it's a legal duty of the landlord to keep the suit premises under proper condition. But in case if the landlord fails to perform his duty, in such cases, tenants should send a notice, 15 days notice to the landlord and ask for the repairs. And even then, if the landlord fails to carry out repairs, then the tenants should carry out the repairs and ask for or adjust the expenses of the repairs which are being carried out by tenant from the rent which they are entitled to pay to the landlord. समजा काही रिपेअर्स झाले आणि लँडलॉर्ड तयार नसेल तर टेनंट लोकांनी रिपेअर करावेत आणि ते जे काही रेंट भरतायत त्याच्यामध्ये ते रेंट असेल ते करता येते. हो. मॅम, आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे की some tenants which are regularly paying the rent and some don't pay also at some times. मग याच्यामध्ये लँडओनरला काय रेमेडी आहे? व्हॉट इज द रिलीफ विच ही कॅन गेट्स फ्रॉम द कोर्ट? आता जर रेंट जर टेनंट देत नसेल, आयदर दे आर इरेग्युलर इन पेइंग
or they are not paying at all. When they are not paying at all, then he can issue notice to the tenant. The notice period is 90 days. These 90 days, that is a breathing time given to the tenant. The tenant is liable to pay rent to the landlord. But in case if he fails to pay the rent, then a landlord may file eviction suit against tenant before the small causes court. And after service of the summons to the tenants, then thereafter also 90 days are given, and during that course of 90 days, tenants are liable to pay rent to the landlord. The Honorable Court may charge standard rent as well as permitted increase along with the interest and the cost of the suit. All these tenants are required to pay deposit before the Honorable Court. And it is not just the deposit, it is a continuous deposit. In between the tenant fail to deposit the rent, then there are chances then that he will lose the possession. जर कोणी नाही भरत असेल तर मग तुम्ही जी रेमेडी सांगितली आहे ती मग त्यांना eviction on that ground, eviction काढावे लागेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, ड्युरिंग monsoon season shopkeeper put shades on shops with that amount to permanent addition and alteration. No, it won't amount to the addition and alteration because Bombay High Court has already confirmed in the year 2016 that shopkeepers are allowed to place roof on the shop to just protect the customers, which they are inclined to do. बरं मॅम, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. Sometimes tenants carry out addition and alteration in the suit premises. In such cases, how will landlord produce evidence before the court? म्हणजे समजा लँडओनरची परमिशन लागते ज्या वेळेला ते काही रेन्युएशन करत असतात, ऍडिशन ऑल्टरेशन करत असतात त्यांच्या स्वतःच्या रूम मध्ये, आणि लँडओनरची परवानगी घेत नाही, तर त्यावेळेला लँडओनरने काय करावं असा तो प्रश्न आहे. अशा परिस्थितीत लँडओनर्सनी can give a notice to the tenant asking for the inspection of the suit premises, and along with him he should take architect or any other person who has got the knowledge of the field to see where the additions and alterations the tenants have carried out. So accordingly that architect or the person who is knowledgeable, like civil engineer or architect, he may jot down the points, make a report, and accordingly the report can be presented before the Honorable Court. Even as per CPC Order 26 Rule 9, Court Commissioner can be appointed to check out the additions, alterations done by the tenants without the permission of landlord. प्रज्ञा मॅडम, एक असा प्रश्न येतो की जसं आता हाऊसिंग सोसायटी फॉर्म होतात, ते रजिस्टर होतात आणि मग त्याला एक लीगल एंटिटी मिळते, तर तसं आता टेनन्सी मध्ये सोसायटी फॉर्म करू शकत नाहीये टेनंट, पण मग दुसरं ऑल्टरनेटिव्ह रेमेडी त्यांना काय आहे? म्हणजे टेनन्सी अग्रीमेंट किंवा टेनन्सी असोसिएशन असं काही फॉर्म होतं का? टेनन्सी असोसिएशन ते फॉर्म करू शकतात, पण जर फंड्स वगैरे कलेक्ट करायचं असेल, जर रिपेअर करायचं असेल, तर दे कॅन फॉर्म द टेनन्सी असोसिएशन. जसं मेजर रिपेअर्स कॅरी आउट करायचं असेल तर दे कॅन युटिलाइज द फंड्स फ्रॉम द असोसिएशन. मग त्याचा चेअरमॅन असतो, सेक्रेटरी असतो, रेग्युलरली जे सोसायटीचे तसंच आहे. पण जर कोर्टात जर फाईल करायचं असेल तर इंडिव्हिज्युअल पर्सननी केव्हाही केलेलं बरं, एकट्याने फाईल केलेलं बरं. आणि हे असोसिएशनचं फॉर्मेशन कसं आपण करतो? म्हणजे त्याचं काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही सांगू शकताय? ते तर तू चांगलं सांगू शकतेस, तू करतेस रजिस्ट्रेशनचं. इट्स मोर ऑर लेस सिमिलर टू द cooperative societies, how the cooperative societies being formed. More or less the documents are similar. Okay. And I think you are well versed with society laws, and you are the best person to answer this query. Thank you very much. प्रज्ञा मॅम, आपण पुढच्या प्रश्नाकडे आपल्या वळूया. हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण की या महामारीमध्ये जे काही उथल-पथल असं म्हणून आपण जे झालंय त्यावरती हा प्रश्न विचारला आहे की ड्युरिंग कोविड टाइम्स
licensee are Mm-hmm. not paying compensation to licensor or landlord Mm-hmm. is force मजुरे क्लॉज जो सांगितला तुम्ही whether it is applicable. Force majeure Yeah, clause. Huh. So force. force majeure clause is not applicable in case of tenanted premises. Neither it is applicable to leave and license premises. म्हणजे tenants are bound to pay the rent to the landlord, and licensee are bound to pay the compensation to the licensor. There is no excuse. This law is force majeure clause is not applicable to the tenancy laws, to the tenanted premises. Neither it is applicable to the leave and license premises. It's a landlord who has to pay the taxes, ground rent, other rents to the municipal authorities. License is being using the premises, so there is no excuse. He is bound to pay the rent to the landlord. Even the licensee is bound to pay the compensation to the licensor. There Okay. is no excuse for it. नो एक्सक्यूज फॉर इट. ओके. सर त्याच्यामध्ये सुटका नाही आहे. तुम्हाला रेंट भरायचंच आहे. तुम्ही रेंट भरलं नसेल आणि काही डिस्प्यूट्स असतील लँड ओनर बरोबर तर तुम्ही त्याच्यामध्ये विदाउट प्रिज्युडाइज करून तुम्ही त्यांना ते रेंट पे करा. जसं प्रज्ञा मॅडमने आधीच सांगितलेलं आहे की इमिजिएटली मग एक ॲप्लिकेशन मूव्ह करायचं आहे स्मॉल कॉजेस कोर्टामध्ये आणि तो तिथे आपण दाद मागू शकतोय त्या गोष्टीची. बरं मॅम, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जो प्रश्न असं म्हणतो की इफ द ओरिजिनल टेनंट एक्सपायर्ड इन whose Mhm. rent receipt is required to be transfer. आता हा सेक्शन 715D न तुमचा आखला जातो. Now when the original tenant expired, आता जेव्हा त्याचा वारस असतो, एखादाच मुलगा असतो तर काही प्रश्नच नाही. The rent receipt get transferred in the name of the only son. But when there are 2 or 3 family members who are residing with the tenant, the original tenant, at the time of his death, the rent receipt will be transferred in name of the only one family members, and there should be agreement between the legal agreement between the family members stating that he is the one who is entitled to pay the rent, and the rent receipt may be transferred in his name. And if the family members are not there, then the legal heir will come into picture and the rent receipt will be transferred in the name of the legal heir. But only when the family members are not there. Thereafter, only legal heirs come into the picture. प्रज्ञा मॅम, तुम्ही आमच्या दर्शकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जिजाऊ मन लीगल फॉरमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत जे रेंट ऍक्ट विषयावरती प्रश्न पोहोचवले होते त्याचा आम्ही हा शॉर्ट एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही दिलेली आहेत. जर तुम्हाला जिजाऊ मन लीगल फॉरमला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आमचं JWLF नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आमचं फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे, त्याला प्लीज फॉलो करा. माझा ईमेल ID आहे shubhangisarang27@gmail.com. याच्यावरती तुमची कुठलीही क्वेरी असेल लीगल विषयावरती तर तुम्ही इथे ईमेल ड्रॉप करू शकताय. आमच्या ज्या पॅनलचे ॲडव्होकेट्स आहेत, प्रज्ञा भटकर मॅडमने येऊन तुमच्या प्रश्नांचे उत्तरं दिले. आपले ज्या फॉरमचे ॲडव्होकेट्स आहेत त्या येत आहेत आणि व्हिडिओज आपण अपलोड करतो आहे. ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आम्हाला प्लीज फॉलो करा. धन्यवाद.